सर आपण आता रेलीमध्ये होते आणि रेली संपल्यानंतर आपण आपली भेट झालेली आहे आणि मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. इथे जे आहे आवारल्यानंतर आज आपण पाहिलं तर किती म्हणजे लोक संख्येने उतरले होते आणि कुठून तरी वाटतोय का आव्हाड साहेबांना यामध्ये बिल आहे. पण कुठे कुठे एक अजून नारा चालू आहे की आपकी बार नजीब. तर आपल्याला काय वाटतं काय इथे वातावरण आहे आणि लोकांमध्ये कसं कोणासाठी लोक कशी घेणार त्याच्याबाबत कसं घेणार. सर्वप्रथम तुम्ही आता रॅली बघितली असेल, सुंदर अशी रॅली झाली आणि भव्य अशी रॅली झाली. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का शेवटी हे राजकारण आहे. प्रत्येक व्यक्तीला आपलं ताकद दाखवायचा अधिकार आहे. तसं नजीब मुला असो किंवा आमचे कॅन्डिडेट असो, आम्ही आमच्या परीने ताकद दाखवतो, ते त्यांच्या परीने त्यांची ताकद दाखवतात. संख्येचा विचार झाला तर संख्या बहुमताने आमच्याकडे असेल आणि बहुमत देखील आमच्याकडे असेल. आपण बघाल जितेंद्र आव्हाड हे बहुमताने विजयी होते. लोकांमध्ये विकास कामांबद्दल आता एक प्रेस कॉन्फरन्स झाली सांगितलं आणि तिथे सांगितलं की असं विकास काम होत नाही. शिया कम्युनिटीचे लोक आलेली त्यांनी कब्रस्तानचा मुद्दा उचलला. आम्ही त्यांना प्रश्न तर विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी आमच्या प्रश्नांचे नीट काही उत्तर देणं गरजेचं समजलं नाही. उलट आम्हाला प्रश्न विचारले की पत्रकारांनी आवडता असे प्रश्न विचारलेत का. तर हे म्हणजे आम्हाला आता शिकवत आहे. माझा थेट प्रश्न आहे शियावाल्यांना. त्यांचं जेव्हा कब्रस्तान बनलं, त्यांची जेव्हा भिंत पडली, त्याला मदत करायला मी होतो, ते कधी माझ्या बरोबर उभे नाही राहिले का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. त्यांच्या रस्त्याचा प्रश्न होता, सुरुवात पहिला मी मांडला. त्यांना पाण्याची लाईन देखील मी आणून दिली, कधी माझ्या बरोबर उभे नाही राहिले. मला आता जी कोणी लोक आहेत, ही जी इंटरव्ह्यू घेतात, ही जी लोक इंटरव्ह्यू देत आहेत, क्षमा असावी, जी लोक इंटरव्ह्यू देत आहेत, मला त्यांना एकच विचारायचं, ज्या लोकांनी तुम्हाला दिलं तुम्ही कधी आयुष्यात त्यांच्या बरोबर राहिले नाही. आणि प्रत्येक वेळीस इलेक्शनच्या तोंडावरती अशा प्रकारचा खेळ करून मुंब्र्याचा माहोल खराब करू नका. मी तुम्हाला एक सांगतो, जितेंद्र आव्हाड मॅडम, मला एक सांगा, पण भिवंडीला टोरेंट आव्हाड साहेबांनी आणली का? नागपूरच्या विदर्भामध्ये या इतर ठिकाणामध्ये टोरेंट आव्हाडने आणली का? दिवा मध्ये पण टोरंट आहे, शिव मध्ये टोरंट आहे. मग ती टोरंट काय जितेंद्र आव्हाडांनी आणली का सुभाष भोराने आणली का? नाही. हे शासनाचा निर्णय असतो. ज्या ठिकाणी कलेक्शन कमी असतं त्या ठिकाणी ते प्रायव्हेट कंपनीला देतात. ठीक आहे, ते दिल्यानंतर त्यात काय दुरुस्ती करता येईल ते करायला पाहिजे. हे हटाव, हे हटाव, ते हटाव. एक व्हॉइस व्हायरल केला आणि त्यामध्ये मुंगीकरीचा आवाज ऐकवला आणि त्याने सांगितलं का असं 60 पैसे पण म्हणजे आव्हाड साहेबांना जातो असं एका पत्रकाराने त्यांच्याबाबत एक क्लिप चालवत आहे. हुंडेकरी जे आहेत ते टॉरेंटचे अधिकारी आहेत का? आणि ठीक आहे, आजकाल मिमिक्री आणि हुंडे, आता तुम्ही बोलता एआय एवढा फास्ट झालेला आहे, कोणी कोणाचा पण आवाज काढू शकतो. आजकाल अमिताभ बच्चनचा आवाज पण कोणी काढू शकतो. जितेंद्र आव्हाडांचा आवाज काढायला किती टाइम लागतो? काय संबंध आहे? असं वाटतं टोरंट आव्हाडांनीच आणलेला आहे आणि हे जे आहे देवेंद्र फडणवीस बरोबर आता एक पिक्चर चालवत आहे आणि त्यामध्ये त्यांच्या सामान्य यांचे बीजेपी पण आहे. ठीक आहे, सुभाष भोरानी, आज मी थोडासा दुसरा आमदारकी क्षेत्राचा बोलतो. सुभाष भोरानी तिथे ब्रिज आणला शिळपाट्याला. शेवटी मुख्यमंत्री ज्यावेळेस जो असेल त्याची मदत घ्यावी लागते. आव्हाडांना जर असं वाटत असेल कुठे तर माझ्या वॉर्डामध्ये काहीतरी काम करावं, काहीतरी, अशा वेळेस तिथे त्यांनी मदत घेतली असेल तर तिथे त्यांचे फोटो काढले जातात. अहो, एका मिनिस्टर बरोबर, एका मुख्यमंत्र्याबरोबर कितीतरी पत्रकार असतात, तर ते फोटो काढतात. काही लोक जेवतानाचे फोटो दाखवत आहेत. म्हणजे काय, कुठल्या पॉलिटिशियननी कोणाबरोबर जेवूच नाही का? मी प्रतिस्पर्धी होतो जितेंद्र आव्हाडांचा, पण माझे देखील त्यांच्याबरोबर फोटो आहेत. याचा अर्थ काय, तर मी सकाळी त्यांच्याबरोबर काही वेगळं करतोय आणि संध्याकाळी काय वेगळं आणतोय असं नसतं. प्रतिस्पर्धी हा वैचारिक प्रतिस्पर्धी असतो, हृदयाने प्रतिस्पर्धी नसतो. हा वैचारिक प्रतिस्पर्धी असतो. त्यांचे विचार आमचे विचार कदाचित कधी कधी जुळत नाहीत. आज तुम्ही म्हणाल मग आज तुम्ही सुधीर भगत जितेंद्र आव्हाडांबरोबर का आहेत? तुम्ही सांगेन महाविकास आघाडी आहे आमची. आज आमची जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती शरद पवार यांच्या पक्षाची आहे. त्यांचाही पक्ष तोडला गेलाय, त्यांनाही बेघर केलं गेलंय. स्वतःचा पक्ष स्वतः नाही ठेवू शकत. बाळासाहेब आज नाहीयेत, बाळासाहेबांचा पक्ष नाहीये. शरद पवार तर जिवंत आहेत, त्यांचा पक्ष तर ठेवा, त्यांना साबूत द्या. अशा ज्या गोष्टी आहेत, हे जे घटक पक्ष आहेत ज्यांच्यावरती अन्याय झाला ते एकत्र आले. एक अजून मुद्दा हे सांगतायत आणि त्यांना पवार आणि त्यांनी लाडकी बहीण योजनेचं म्हणजे सांगितलं
आणि 3,000 कोटी रुपये आता बजेट आणण्यात, तर आपल्याला काय वाटतं या बजेटने या लाडकी बहीण योजनेने मातांना काही फरक पडणार का? लाडकी बहीण योजना, जर बहिणीवरती एवढंच प्रेम असतं ना, तर साहेब हा पैसा थेट आमच्या गॅस सिलेंडरला गेला असतो ना, फार बरं वाटलं असतं. आमचा गॅस सिलेंडर 200 रुपये आणि 300 रुपयांनी महाग करायचा, आमचे खायची वस्तू 500 आणि 1000 रुपयांनी महाग करायची, आणि तेच समोर आणून दाखवायचं. हे ऍक्च्युअली व्हाईट ब्लॅकमेलिंग आहे. म्हणजे व्हाईटचे पैसे ब्लॅकमेलिंग करण्यासाठी वापरले गेले. का आम्ही हे पैसे तुम्हाला देतो, लक्षात ठेवा, आम्ही जर गेलो तर हे पैसे जातील. मी तर म्हणतो अशा फ्री फंडचे स्वतः सुप्रीम कोर्टने एक आदेश दिला होता, फ्री बीज बंद करा. फ्री बीजचा अर्थ आहे जर लोकांना फुकटचे जर पैसे भेटले तर कोण कामच नाही करणार. म्हणजे आमचे उद्योगधंदे हे गुजरातला पळवायचे, आमचे उद्योगधंदे इतर राज्यांमध्ये पळवायचे, आणि आम्हाला भिकारी लावायचं, आणि आम्हाला लाईन उभं करायचं, दे 1500 रुपये, दे 1500 रुपये, दे 1500 रुपये. आपल्या ऑर्डरचं आपले मतं सगळे आपलीच असतात, आणि आपल्याला बघितलंय नगरसेवकामध्ये वेळोवेळी जे चूक झालेली आहे लोकांनी यामध्ये, आता आमदारकीपासून सुरुवात करायच्या, आणि आपलं पण इलेक्शन आता पुढे आलेलं आहे, तर आपले मतं आपल्याकडे येण्याची कशी आपण सगळी. मी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेस एक नवी संधी म्हणून मी काम करत असतो. ही आमदारकी देखील मी त्या संधीच्या रूपानेच स्वीकृत केली आहे. मी प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक एरियामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये एक नगरसेवकचं इलेक्शन जसं लढतो, ठीक आहे, किंबहुना तेवढं नसेल पण मी त्या पद्धतीने लोकांपर्यंत आज या आमदारकीला मी पोहोचलोय. मी गल्लीमध्ये सभा लावल्या, मी बोळामध्ये सभा लावली, मी घरामध्ये सभा लावली, मी टेरेसवर सभा लावली, मी लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. आणि जनता तर जनता, स्थानिक आमदारांनी सांगितलं का यंदा माझ्याकडनं फार मोठी चूक झाली होती, का सुधीर भगतला मी अशा काम करणाऱ्या व्यक्तीला मी साथ नाही दिली, आणि एक अशा व्यक्तीला मी साथ दिली जो गद्दारी करून माझ्याकडनं गेले. ठीक आहे, तर एक मोठं मन त्यांनी दाखवलंय, मोठं मन मलाही दाखवायला लागेल, आणि त्या पद्धतीने मी आज कामाला लागलोय. नाही, मला असं वाटत नाही. लक्षात ठेवा, जे माझे प्रतिस्पर्धी होते त्यांनी आमदारकी लढली होती, त्यांच्यावरती ज्यांचा हात होता ते जितेंद्र आव्हाड, तेही आमदार होते. 2 आमदार, मी असं समजेन ज्या 2 व्यक्तींनी आमदारकी लढली त्या व्यक्तींसमोर मी लढलो, म्हणून मी कुठेतरी कमी पडलो. ठीक आहे, माझ्याबरोबर धोका झाला. मला काही लोकांनी सांगितलं का आपण पॅनलमध्ये एकत्र लढूया. नंतर अचानक ते जितेंद्र आव्हाडांचे पाय पकडले आणि त्यांनी आणि जितेंद्र आव्हाडांच्या बरोबर लढले. ठीक आहे, ते माझ्यासाठी तर जे झालंय ते आता ते आव्हाडांना पण कळलं असेल, आणि एक गद्दारच्या टोळीला दुसरा गद्दार जाऊन भेटलेला आहे असं मला वाटतं या ठिकाणी. म्हणून जनता गद्दारांना कधीच माफ करत नसते, त्यांना त्यांचा सिला मिळेल. मी माझ्या सर्व जागरूक मतदारांना हे आव्हान या माध्यमातून, आज आपली जी माझ्याकडे इंटरव्ह्यू घेत आहे, मी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो का लक्षात ठेवा, मतदान तुमचं गद्दारी विरुद्ध झालं पाहिजे. मतदान तुमचं या भारताला एकत्र ठेवायसाठी झालं पाहिजे. मतदान तुमचं हक्कासाठी झालं पाहिजे, आणि मतदान तुमचं प्रेमापोटी झालं पाहिजे. म्हणून 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून तुम्ही तुतारी या निशाणीवरती आपलं बटन दाबा आणि जितेंद्र आव्हाडांना विजयी करा. एक प्रश्न माझा आणखी आहे, आपण कळव्याला पण खूप आपले ओळख आहे, आपला तिथे पण एक चांगलं आहे. आपल्याला काय वाटतं आपण कळव्याच्या लोकांना कसे आव्हान करणार, कारण इथे आज सांगितलं जातं कळवा वन साईड नजीकला दिसत आहे, आणि आव्हाडांना याचा खूप मोठा धक्का लागणार आहे. आपल्याला काय वाटतं कळव्यामध्ये असं धक्का लागू शकतो? मी आपला ह्या चॅनलच्या माध्यमातून निश्चित करू इच्छितो का कळव्या खाडेगाव मधूनच आव्हाड साहेब 30 ते 35 हजाराचा लीड घेऊन येणार. Thank you.